हिवाळा म्हटलं की रोज काहीतरी गरमागरम पिण्याची इच्छा होते. तर म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि बिना तेलात बनवलेला स्वीट कॉर्न सूपची रेसिपी. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात अर्धा वाटी स्वीट कॉर्न घ्यायचे आणि त्यामध्ये पाणी टाकून छान त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची. हे बघू शकता तुम्ही, दाणे एकदम छान बारीक झाले आहेत. त्यामध्ये टाकायला आपल्याला ज्या भाज्या पाहिजे त्या आपल्या आवडीच्या छान बारीक बारीक चॉप करून घ्यायच्या. त्यानंतर एका कढईमध्ये किंवा भांड्यामध्ये कशात पण 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचंय. मी 2 ते 3 बोल सूप बनवण्यासाठी 1.5 ग्लास पाणी घेतलं आहे. पाणी थोडंसं कोमट झाल्यावर त्यामध्ये 1 वाटी स्वीट कॉर्न टाकून घ्यायचं. मग त्यामध्ये बारीक चिरलेली अर्धा वाटी गाजर, बारीक चिरलेले 2 चमचे शिमला मिरची आणि 1 चमचा बारीक चिरलेला पातीचा कांदा टाकून छान त्याला उकळू द्यायचं. मग त्यामध्ये मीठ घालायचं, 2 चमचे साखर घालायची आणि थोडं काळे मिरे घालायचे आणि छान त्याला मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यात ती पेस्ट टाकून घ्यायची. तुम्ही काळे मिरे स्किप पण करू शकता. जर लहान मुलांना द्यायचं असेल तर काळे मिरे नका टाकू, पण आपल्याला प्यायचं असेल तर काळे मिरे टाकल्याने घशाला खूप छान आराम भेटतो. ते थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकायची, थोडी थोडी करून टाकायची, ज्याने की सूपला छान थिकनेस येतो. हे बघू शकता, सूपला किती छान उकळी आली आहे आणि थिकनेस सुद्धा आपल्याला पाहिजे तसा आहे. हे वरती जे फेस झालेला आहे ना, त्याला थोडंफार असं काढून पण घ्यायचं आहे, जे की स्वीट कॉर्नच्या स्लरीमुळे झालेलं आहे. त्याला काढलं नाही तरी पण चालेल, बट काढल्यामुळे टेक्स्चर छान दिसतं. त्याला छान उकळी आल्यानंतर सर्व करा तुमचा गरमागरम स्वीट कॉर्न सूप. थँक यू. बाय बाय.